अंधार पडला की जग शांत होतं असं आपल्याला वाटतं, पण याच अंधारात काही गोष्टी जाग्या होतात. नमस्कार. आजपासून एका नवीन भयावह प्रवासासाठी तयार रहा. रात्र भयकथेची. इथे तुम्हाला ऐकायला मिळतील अशा काही सत्य घटना आणि अनुभव जे कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतात. ही एक काल्पनिक कथा आहे. यातील सर्व पात्रे आणि घटना लेखकाच्या कल्पनेतून साकारलेल्या आहेत. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा भीती पसरवणे नसून केवळ मनोरंजन करणे हा आहे. आजच्या कथेचे नाव आहे मेलेल्या बापाचा फोन. कथेचे लेखक आहेत प्रतीक. आजची कथा फक्त भीतीची नाही, तर नात्यांमधील त्या काळोख्या कोपऱ्याची आहे, जिथे वासना आणि कटकार स्थानं जन्म घेतात. नीता नावाच्या एका मुलीसोबत एकाच दिवसात असं काही घडलं की तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. तिच्या घरात नेमकं कोण होतं? तिचे मृत वडील तिला काय सांगू पाहत होते? चला पडदा उघडूया या भयानक सत्याचा. नीताला ऑफिसला जायला खूप उशीर झाला होता. महत्वाचं प्रेझेंटेशन होतं. बॉसचे सतत फोन येत होते. घाईघाईत सगळी तयारी करून ती आंघोळीला गेली. अचानक हॉलमध्ये ठेवलेले मोठे स्पीकर्स फुल व्हॉल्यूममध्ये वाजू लागले. गाणं इतकं जोरात होतं की घराच्या खिडक्या थरथरू लागल्या. नीता तशीच ओल्या अंगानं बाहेर आली. आई, अगं काय करतेयस? बंद करतो आवाज, ती ओरडत किचनमध्ये गेली. तिची आई तिथे शांतपणे पोळ्या लाटत होती. आई म्हणाली, अगं मला वाटलं तूच गाणी लावून आंघोळीला गेलीस म्हणून मी हात लावला नाही. नीता चक्रावून गेली. तिने स्वतः रिमोटनं सिस्टीम बंद केली. पण तिचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. रिमोटचा सेल काढलेला होता. मग गाणी वाजली कशी? ती पुन्हा आंघोळीला गेली. पण मनात धाकधूक सुरू झाली होती. बाहेर आल्यावर तिने बेडवर काढून ठेवलेले ऑफिसचे कपडे पाहिले आणि तिच्या तोंडचा फेसच गेला. तिचे महागडे कपडे कोणीतरी कात्रीनं तुकडे तुकडे करून कापले होते. ती ओरडली, आई हे काय आहे? आई धावत आली, पण आईला तिथे काहीच दिसत नव्हतं. आई म्हणाली, नीता, तुझे कपडे तर अगदी इस्त्री केलेले आणि नीट आहेत, हे बघ. आईनं कपडे उचलून दाखवले. ते अगदी नीट होते. नीताला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिला वाटलं कामाच्या स्ट्रेसमुळे तिला भास होतोय. नाश्त्याच्या टेबलावर नीता सुन्न बसली होती. आईनं तिला चहाचा कप दिला. नीता विचारात गडलेली असताना अचानक तो कप आणि बशी टेबलावर आपोआप नासू लागली. नीतानं घाबरून कप पकडायला हात पुढे केला, पण जणू काही एखाद्या लोखंडी हातानं तो कप टेबलाला खिळवून ठेवला होता. नीताचा हात थरथरू लागला, पण कप जागचा हालेना. इतक्यात आई हॉलमध्ये आली आणि अचानक नीताच्या हातात तो कप अगदी सहज आला. नीताला आता तिथं थांबणं अशक्य होतं. ती बॅग घेऊन तशीच घराबाहेर धावली. लिफ्टमध्ये शिरली. लिफ्ट पहिल्या मजल्यावर थांबली. समोर एक वृद्ध महिला उभी होती, द्विवेदी आंटी. नीताला घाम फुटला, कारण द्विवेदी आंटींना मरून 3 वर्ष झाली होती. त्यांनी नीताकडे बघून एक गूढ स्मितहास्य केलं. नीतानं डोळे घट्ट मिटले आणि ती देवाचा धावा करू लागली. तळमजला आल्यावर तिनं पाहिलं तर समोर कोणीच नव्हतं. खाली गेल्यावर तिला आठवलं की तिचा फोन घरीच राहिला आहे. तिने सोसायटीच्या गेटवर बसलेल्या गार्डच्या फोनवरून घरी फोन लावला. 2 रिंग गेल्या आणि फोन एका पुरुषानं उचलला. हॅलो, कोण बोलतंय? नीताचा श्वास अडकला. तो आवाज तिच्या वडिलांचा होता, ज्यांना 4 महिन्यापूर्वी स्वतः नीतानं अग्नी दिला होता. वडील म्हणाले, बेटा, आई आंघोळ करते, तू ऑफिसला पोचलीस का? नीतानं फोन तिथेच टाकला आणि ती सुसाट सुटली. नीता ऑफिसला पोचली, पण तिचं डोकं काम करत नव्हतं. रिसेप्शनवर पोचताच गार्ड म्हणाला, मॅडम, तुम्ही पुन्हा बाहेरून कशा आलात? तुम्ही तर 10 मिनिटापूर्वीच आत गेलात. मी स्वतः तुम्हाला कॉफी नेऊन दिली. नीतानं त्याला वेड्यात काढलं आणि आपल्या डेस्कवर गेली. तिने पाणी प्यायलं आणि लॅपटॉप सुरू केला. अचानक तिचे हात कीबोर्डपासून लांब असतानाही स्क्रीनवर आपोआप टायपिंग सुरू झालं. तुला माहितीये का, तू
तू आज खूप सुंदर दिसत आहेस. हे शब्द स्क्रीनवर उमटत होते आणि त्याच वेळी तिच्या कानात एक थंडगार आवाज आला. हे कापलेले कपडे पुन्हा घालू नकोस, तुला हे शोभत नाहीत. तिने मागे वळून पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. संपूर्ण ऑफिसमध्ये तिची अवस्था एका वेड्यासारखी झाली होती. कोणालाच काही दिसत नव्हतं. फक्त तिलाच हे सगळं जाणवत होतं. रात्र झाली. ती घरी जाण्यासाठी पुन्हा लिफ्टमध्ये शिरली. लिफ्ट पुन्हा त्याच पहिल्या मजल्यावर थांबली. नीताची धडकन 100च्या वर गेली होती. लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट वर जाऊ लागली. नीतानं मागे वर पाहिलं. कोपऱ्यात द्विवेदी आंटी उभ्या होत्या आणि त्यांच्या हातात एक रक्तानं माखलेली कात्री होती. नीता तिथेच किंचाळली आणि बेशुद्ध पडली. जेव्हा नीता शुद्धीवर आली तेव्हा ती तिच्या बेडवर होती. आई जवळ बसली होती. अगं, तू लिफ्टमध्ये पडली होतीस. गार्डनं तुला वर आणलं. नीताला खूप तहान लागली होती. रात्रीचे 2 वाजले होते. ती पाणी प्यायला उठली आणि तिला आईच्या खोलीतून कोणाचे तरी बोलण्याचे आवाज आले. ती दबक्या पावलांनी दरवाजापाशी गेली. आई कोणाशी तरी रडून रडून भांडत होती. आहे तू माणूस आहेस की जनावर? मी जर मेली तरी तुला काही फरक पडणार नाही का? नीतानं दरवाजा ढकलला, पण आत कोणीच नव्हतं. फक्त आई रडत बसली होती. नीताच्या अंगात जणू काही संचारलं. ती तिच्या वडिलांच्या आवाजात ओरडली, जेव्हा मी जिवंत होतो तेव्हा तू कोणाशी चोरून बोलायचीस हे मला कळलं नाही. पण ज्या रात्री तू मला अन्नातून विष देऊन मारलंस ना, त्या रात्रीपासून मला सगळं सत्य माहिती आहे. आई थरथर कापायला लागली. नीता पुन्हा जमिनीवर कोसळली. सकाळी नीता उठली तेव्हा तिचं डोकं जड झालं होतं. ती तडक पहिल्या मजल्यावर गेली. द्विवेदी आंटींच्या घराबाहेर ती बसली होती. आंटी तिथेच धुरकट रूपात उभ्या होत्या. त्यांनी नीताच्या कानात एक नंबर सांगितला. नीतानं घरी येऊन आईच्या फोनवरून तो नंबर लावला. पलीकडून एका पुरुषाचा आवाज आला, काय ग जानू, सकाळी सकाळीच फोन? नीता ऑफिसला गेली का? तो आवाज कमल द्विवेदींचा होता, मेलेल्या द्विवेदी आंटींच्या पतीचा. नीताला सगळं समजलं. तिची आई आणि कमल द्विवेदी यांचे अनेक वर्षांपासून संबंध होते. या दोघांनी मिळून आधी द्विवेदी आंटींचा काटा काढला आणि मग नीताच्या वडिलांना हळूहळू विष देऊन मारलं. नीताचे वडील आत्म्याच्या रूपात तिला सावध करत होते, तर द्विवेदी आंटी तिला पुरावा देत होत्या. नीतानं पोलिसांना बोलावलं, पण पोलीस येण्यापूर्वीच आईनं गळफास लावून घेतला होता. प्रेमाचा जो चेहरा नीताला इतकी वर्ष पवित्र वाटत होता, तो प्रत्यक्षात इतका कुरूप आणि रक्तरंजित असेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तर रसिक हो, ही होती आजची कथा. म्हणतात ना, मेलेली माणसं बोलत नाहीत, पण कधीकधी ती खरं बोलण्यासाठीच परत येतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडेही अशी एखादी कथा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि थरारक भयकथांसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया एका नवीन भयकथेसह. तोपर्यंत सावध रहा, कारण रात्र अजून संपलेली नाही. शुभरात्री.